बघा, 3 मीटर लांबीची व 2 मीटर रुंदीची एक नाव पाण्यात तरंगत आहे. एक व्यक्ती त्या नावेत बसल्यानंतर ती नाव 1 सेंटीमीटर पाण्यात बुडली तर त्या नावेत बसणाऱ्या व्यक्तीचं वजन किती, असा प्रश्न मनाला अचंबित करणारा मला माझ्या एका विद्यार्थी मित्रानं, जो विविध स्पर्धा परीक्षा देतो, विचारला. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न CBSE पॅटर्न, जो सिलेबस इंग्रजी शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो, त्या सिलेबसमधील हा प्रश्न आहे. आणि आम्ही गुरुजी लोक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, एकंदरीत मराठी शाळेमध्ये शिकवणारे गुरुजी सर्वसामान्य, ओके, म्हणजे हा प्रश्न मला येत नाही असं नव्हे, परंतु एकंदरीत या प्रश्नासाठी जे मेजर, पर्टिक्युलर, प्रॉपर जे काही सूत्र आहे, ते सूत्र आणि त्या सूत्रानुसार मी तुम्हाला समजून सांगण्याचा, त्या सूत्रानुसार हा प्रश्न सोडवून देण्याचा आटोकाटपणे समर्पणात्मक भावनेतून प्रयत्न जरी केला तरी मला प्रश्न पडला की तो प्रश्न तुम्हाला समजेल का. पण लेकरं म्हणतात, सर हा प्रश्न समजून सांगा. हो लेकरांनो, हा प्रश्न मी समजून सांगतो, पण माझ्या पद्धतीने. शालेय जीवनामध्ये तुम्ही गुरुजीकडून प्लावक बल, ज्याला इंग्रजीमध्ये बियॉन्ड सोर्स असं म्हणतात, शिकलात की भरलेल्या टोपल्यामध्ये, पाण्यानं भरलेल्या टोपल्यामध्ये एखादा दगड जर आपण टाकला तर त्या टोपल्यातील दगडाच्या वजना एवढं पाणी बाहेर पडते. ओके. समुद्रामध्ये तरंगणारे जहाज, नावा, बोटा यांना तरंगवण्यासाठी, यांचं ओझं सहाण्यासाठी किंवा यांना उचलून धरण्यासाठी समुद्र प्लावक बल यूज करत असतो. ही संकल्पना आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिकत असताना शिकली, अभ्यासली. ओके. समुद्रामध्ये जहाज तरंगतात, नावा तरंगतात, बोटा तरंगतात, त्या उग्या तरंगत नाहीत. तिथल्या त्या समुद्राच्या पाण्याची घनता आणि समुद्राचं प्लावक बल, या दोन मेजर गोष्टी कारणीभूत ठरतात. ओके. मग ह्या गणिताला सोडवण्यासाठीचं एक सूत्र आहे, PW = 1000 kg/m³. या प्रस्तुत सूत्राचा अवलंब मलाही करता येणार नाही, आणि करता आला सविस्तर पद्धतीनं तुम्हाला हे गणित समजून सांगताही आलं तरी तुम्हाला ते समजेल का नाही, ही भीती, हा प्रश्न मला पडला आहे. म्हणून या गणिताला सोडवायचं नाही का, सोडवायचं, पण माझ्या पद्धतीनं, मला जसं तुम्हाला अगदी सुलभ पद्धतीनं सांगता येईल त्यासाठीचं मनन, मानसिक चिंतन माझं असतेच. गणिताला सोडवायचं कसं, लक्ष द्या. इथं लांबी आणि रुंदी जी नावेची प्रश्नामध्ये दर्शवली ती मांडा गुणिला स्वरूपात. बराबर चिन्ह. एक व्यक्ती त्या नावेत बसल्यानंतर नाव 1 सेंटीमीटर पाण्यात बुडाली, 1 सेंटीमीटर लिहायचं, परत गुणिला चिन्ह, प्रश्न, तर त्या नावेत बसणाऱ्या व्यक्तीचं वजन किती, उदाहरणार्थ X, त्या नावेत बसणाऱ्या व्यक्तीचं वजन समजू. वाटल्यास त्या व्यक्तीचं वजन काढण्यासाठी चलपद X आपण वापरलं. गणित करत असतानाच्या गोष्टी अशा, त्या नावेची लांबी 3 काय आहे मीटरमध्ये, नावेची रुंदी 2 मीटरमध्ये. ओके. हे 1 सेंटीमीटर गुणिला X. आता लक्षात घ्यायची गोष्ट अशी की इथं 1 सेंटीमीटर नाव पाण्यामध्ये जर बुडत असेल तर 1000 ही 1 सेंटीमीटरची किंमत. पाण्यामध्ये नाव जर 2 सेंटीमीटर लेकरांनो बुडत असेल तर 2 सेंटीमीटरची किंमत 2000. पाण्यामध्ये जर का नाव 3 सेंटीमीटर बुडाली तर 3 सेंटीमीटरची किंमत 3000. पाण्यामध्ये जर का नाव 4 सेंटीमीटर बुडते तर 4 सेंटीमीटरची किंमत 4000. पाण्यामध्ये जर का नाव 5 सेंटीमीटर बुडाली तर 5 सेंटीमीटरची किंमत 5000. अशा पद्धतीनं 6000, 7000 हे गोष्टी, ह्या काही गोष्टी लक्षात ठेवा.
हे करत असताना या मीटरचे सेंटीमीटरमध्ये रूपांतरण, जसं की 3 मीटरचे 300 सेंटीमीटर होतात, 2 मीटरचे 200 सेंटीमीटर होतात का, तर 1 मीटरमध्ये 100 सेंटीमीटर असतात. ओके. म्हणून आता 1 सेंटीमीटर हा प्रश्न पडला. 1 सेंटीमीटरचा व्हॅल्यू 1000 आहे, म्हणून इथे 1000 आणि याला सोबत गुणिला एक्स, त्या व्यक्तीचं वजन, यासाठी वापरलेलं गृहीत धरलेलं चलपद एक्स. ओके. आता 300 गुणिला 200 कडे येताना हे 1000 भागीला स्वरूपात मांडावे लागतात. ओके. आता लक्ष द्या, या 2 शून्यासाठी हे 2 शून्य गायब लेकरांनो, आणि या 1 शून्यासाठी हा 1 शून्य गायब. इथं 30 आणि इथं 2 उरले सर, म्हणजे 30 गुणिला 2 बराबर हा एक्स, हा गुणाकार 60 आणि हे उत्तर आलं किलोमध्ये. प्रश्नाचं उत्तर मिळालं. त्या नावेत बसणाऱ्या व्यक्तीचं वजन किती? 60 किलो. वाटल्यास एखाद्या वेळेस तुमच्याकडे हे गणित हा प्रश्न असेल तर उत्तर तपासा. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर 60 किलो. कळकळीची विनंती अशी लेकरांनो की एखाद्या वेळेस प्रश्नामध्ये नाव 2 सेंटीमीटर, नाव 3 सेंटीमीटर, नाव 4 सेंटीमीटर, नाव 5 सेंटीमीटर बुडाली, अशा पद्धतीचे काही प्रश्न असतील तर 1 सेंटीमीटर म्हणजे 1000, 2 सेंटीमीटर म्हणजे 2000, ह्या गोष्टी प्राधान्यानं प्राकर्षानं लक्षात घ्या. प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर 60 किलो हे त्या नावेत बसणाऱ्या व्यक्तीचं वजन उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे.